आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा लढा जो आहे तो माजी आमदार सुधाकर भालेराव लढत आहेत आणि आता त्यांचा आरोप आहे की त्यांना आता धमक्या यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं आंदोलन करत असताना किंवा आरक्षणाचा लढा जो आहे तो उपवर्गीकरणाचा लढत असताना धमक्या येत आहेत आणि डिस्टर्ब केलं जाते असा त्यांचा आरोप आहे। सर मला सांगा काय आरोप आहे तुमचा आणि तुम्हाला कोण धमक्या देत आहे? अनुसूचित 59 जाती अबकडं उपवर्गीकरणासाठी एक जन आंदोलन बैठक लातूरमध्ये घेतली। मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजातील 59 जातीतील कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते। मी समर्थनार्थ बैठक घेत असताना मी एकच सूचना केली, विनंती केली की समर्थनार्थमध्ये पंजाबच्या सामाजिक समाज घटकांनी सुप्रीम कोर्टामध्ये एक रिट पिटिशन दाखल केलं आणि त्या रिट पिटिशनच्या माध्यमातून सबंध भारत देशाला अनुसूचित जाती जमाती उपवर्गीकरणासाठी निर्देशित करण्यात आलेला आहे। त्या समर्थनार्थ महाराष्ट्र राज्य सरकारने अनंत बद्दर समिती त्या ठिकाणी स्थापन केली। माननीय न्यायाधीश अनंत बद्दर साहेबांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली। त्याचा अहवाल सरकारने सरकारकडे सादर झालेला आहे आणि त्या अहवालाच्या बाबतीमध्ये शासनानं तात्काळ तो अहवाल मंजूर करावा आणि उपवर्गीकरण 59 जातीसाठी लागू करावा अशा पद्धतीची समर्थनार्थ बैठक घेतली। आणि त्यामध्ये मी एकच सांगितलं की हा एका मातंग समाजाचा विषय नाही, 59 जातीचा सर्वांगीण विकास व्हावा, अस्पृश्य अंधश्रद्धा दूर व्हावी आणि समानता प्रस्थापित व्हावी यासाठी हे उपवर्गीकरणाचे निर्देश आहेत आणि ते तात्काळ लागू करावं आणि याचा कोणीही दुजोरा करण्याची आवश्यकता नाही। याचा कोणीतरी अभ्यास केला पाहिजे, आपण त्या ठिकाणी विचार केला पाहिजे। माननीय आनंदराज आंबेडकर साहेब असतील, माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, माननीय रामदास आठवले साहेब असतील, यांना माझी एक विनंती आहे की या ठिकाणी आम्ही कुठल्याही एकट्या समाजासाठी हा लढा उभा केलेला नाही। तसं तर आम्ही अनेक वर्षापासून हे लढा उभा मागणी करत असताना तुमच्याच TV9च्या मीडियाच्या माध्यमातून पोतराजाचं आंदोलन त्या ठिकाणी जगप्रसिद्ध झालेलं आहे, जगामध्ये ते आंदोलन गाजलेलं आहे आणि हे उपवर्गीकरण व्हावं अशा पद्धतीची सामाजिक अजेंडा समोर ठेवून बोलत असताना काही विकृत प्रवृत्तीचे लोक, आता मी ज्या ठिकाणी आमदार म्हणून 10 वर्ष सेवा केली त्या ठिकाणचे आता सध्याचे आमदार संजय बनसोडे साहेब आहेत आणि राजकुमार बडोले साहेब हेही सध्याचे आमदार आहेत, माजी सामाजिक न्यायमंत्री आहेत। त्यांचे कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांचे जवळचे आहोत, आम्ही त्यांचे नातेवाईक आहोत अशा पद्धतीच्या धमक्या जर मला सुरू झालेल्या आहेत की त्याची कल्पना करू शकत नाही। असा काय मी तुमचा दोष केलेला आहे? असा कुठला मी तुम्हाला शब्द बोललेला आहे? नाही, तुम्ही आनंदराज आंबेडकर साहेबांना तुम्ही खालच्या भाषेत बोललात। मला मी जर आनंदराज आंबेडकर साहेबांच्या विषयी एकही शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर मला प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या मी घरी येतो, तुम्ही ते सगळी बाईट तुम्हीच मीडियावाले तिथं होतो, एकही शब्द जर मी चुकीचा बोलला असेल तर सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून तुम्ही त्याची तपासणी करा आणि जर मी दोषी असेल तर मला पाहिजे ते शिक्षा द्या, फासावर चढवा। पण मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे, बाबासाहेब आमच्यासाठी दैवत आहेत आणि त्यांचे वंशज म्हणजे आमचे भाऊ आहेत, आमचे जो बाबासाहेबांचं दैवत आहे आणि त्या दैवताला जर आम्ही जर बोलायची आमची लायकी नाही आहे। परंतु त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकीय सूडभावनेच्या पद्धतीनं आता काही मला काही निवडणूक बी लढवायची आहे का नाही मला म्हणजे आमदार संजय बनसोडे असतील किंवा राजकुमार बडोले असतील त्यांचे कार्यकर्ते तुम्हाला धमकी देतात? हां, माझ्या मोबाईलमध्ये आता माझ्याकडे हे रेकॉर्डिंग नाही आहे, नाही तर तुम्हाला मी सगळं दाखवलं असतं। त्यांचे फोटो काढून पाठवत आहेत, संजय बनसोडे साहेबांच्या सोबत फोटो काढून पाठवत आहेत। मी त्यांचा भाचा आहे म्हणला, एकतरी कोणतरी म्हणे मी नवी मुंबईमधून आलो तुम्हाला बोलायला म्हणे। अरे म्हणलं मला बोलायला, मी सभेमध्ये आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा 28 तारखेला दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला सोडणार नाही, तिथं तुम्हाला जाळू, तुम्हाला शाई फेकू, तुम्हाला मारू अशा पद्धतीच्या धमक्या, तोंड फोडू ही जर भाषा जर होत असेल तर काय तुम्ही मला विरोधक म्हणून बघताय? मी तुमचा समदुःखी प्राणी आहे, अस्पृश्य समाजातला एक। तुम्ही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल वगैरे केला? मी पोलिसांकडे, जिल्हाधिकारी महोदय आणि पोलीस अधीक्षक महोदय दोघांकडे मी आता निवेदन सादर केलेलं आहे की मला या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मिळावा। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।